ठाकूर, ओबीसी, नितीश कुमारचा स्वतःचा कुर्मी, बरोबर, खुशवा आणि ईबीसी एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास. हा एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास नितीश कुमार आणि बीजेपीनी प्रयत्नपूर्वक जेवढा हिस्सा आपल्याकडे घेता येईल तेवढा घेतला. पण सर्वात महत्वाचं काय झालं, ऑन ग्राउंड मतदान ट्रान्सफर झालं, वोट ट्रान्सफर झालं. मला वाटतं ही केमिस्ट्री इतकी चांगली चालेल असं मला वाटत नव्हतं. ज्यांना शंका होती, बरं शंका काय होती, नितीश कुमारचं नाव जाहीर केलं नाही मुख्यमंत्री म्हणून. विश्लेषण काय होतं, जेडीयूचा मतदार नाराज झालाय, तो बीजेपीला मतदान देणार नाही. मागच्या वेळेस जेडीयू सोबत बीजेपीने असं केलं, आता त्यांना सबक शिकवणार. दुसरीकडे भाजपच्या मतदारांच्या मनात काय येत होतं, किती वर्ष आम्ही नितीश कुमारला सहन करायचं. आणि हे सगळे प्रश्न हवेत निर्माण करून हवेतच असं विश्लेषण करण्यात येत होतं की ना जेडीयूचं मतदान बीजेपीला मिळणार, बीजेपीचं जेडीयूला. बरं तिसरा जो पासवान एलजीपी, अरे एलजीपी तर जेडीयूचं मागच्या वेळेस जो घात झाला तो चिराग पासवानमुळे झाला. त्यामुळे चिराग पासवानला धडा शिकवायचा आहे. त्यावेळेस जिथे जिथे एलजीपी उभा असेल उमेदवार तो पाडायचा हे जेडीयूनं ठरवलं, अशी चर्चा होती. जिथे जिथे जेडीयूचा उमेदवार असेल तिथे एलजीपी मदत करणार नाही असं ठरवलं एलजीपीनी, अशी चर्चा होती. परंतु या सगळं चर्चा फोल ठरल्या. मला असं वाटतं प्रामाणिकपणे या विजयाचं सर्वात मोठं यश असेल तर या तीन पक्षांची, त्याशिवाय त्यांच्यासोबत खुशवा वगैरे जे जोडल्या गेले त्यांची केमिस्ट्री, त्यांच्या वोटरची इमानदारी की त्यांनी त्यांचं मतदान त्यांच्या सहकारी पक्षाला दिलं, हे माझ्या दृष्टीनं पहिलं सर्वात मोठं काम. नाही, मी अमितच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. विशाल, मी तुझ्याकडेच येणार आहे. अमितच्या मतामध्ये मला आणखी 2 मुद्दे खरं तर ऍड करायचे आहेत. ते मी विशालचं झाल्यानंतर सांगतो की काय आहेत नेमके, आणि मला ते प्रामुख्याने महाराष्ट्राशी कसे कनेक्टेड आहेत हे खरं तर सांगायचं आहे. पण त्याआधी विशालकडे जाऊया. पण मला ही 2010ची पुनरावृत्ती वाटते. आम्ही तू जे म्हणतोयस ना, 2010 मध्ये बघ जेडीयूला 115 आणि बीजेपीला 91 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जे सोशल इंजिनिअरिंग जमून आणलेलं होतं त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी आता 2025 मध्ये केलेली आहे. यामध्ये एकमेकाबरोबर केमिस्ट्री जुळून घेत असताना ही एक, तू जसं म्हणाला ही एक भीती होती की ज्या चिराग पासवाननी आपल्याला गेल्या निवडणुकीमध्ये डॅमेज केलं ते जेडीयूचे वोटर चिराग पासवानच्या पाठीमागे जातील की नाही, किंवा जे मायनॉरिटी आणि दलित मोदींना मानत नाहीत ते खर तर जिथं काय म्हणतात बीजेपीच्या जागा आहेत पण भाजपचा उमेदवार आहे त्याला विचार का निर्माण झाला होता, कारण 2020 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा चिरागला फक्त 1 जागा मिळाली होती आणि तेही वडील गेल्याची सहानुभूती असताना. आणि आता त्यामुळे काय झालं, मला पुनरावृत्ती माझ्या दृष्टीने काय आहे ना, पुनरावृत्ती मी का नाही म्हणत, कारण सर्वात मोठं चॅलेंज काय होतं, अँटी इन्कम्बन्सी. गेली 15-20 वर्ष तुम्हीच आहात. आणि असं असताना 2010 तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा बिहारचं राजकारण शिफ्ट होत होतं. लालू यादवच्या प्रभावातून, यादव यांच्या प्रभावातून नितीश कुमारच्या इनिंगला सुरुवात होत होती. त्या प्रभावाला बीजेपीची साथ मिळत होती. आपण एक प्रकारे म्हणून स्थित्यांतराची वेळ होती ती. त्यामुळे ते भाग वेगळा. आणि आज गेली 14, 15, 20 वर्ष त्याच मुख्यमंत्र्याला बघतायत, त्या मुख्यमंत्र्याला भाजप सोबत जाताना बघतायत, त्याला यादव सोबत येताना बघतायत, परत भाजप सोबत जाताना बघतायत, त्याच भाजपला नितीश कुमारला शिव्या घालताना बघतायत, परत नितीश कुमारला सोबत घेताना बघतायत आणि निवडूनही देतात. आणि एवढा सगळं त्याचा बॅकग्राऊंड असताना 200 जागा आणि केमिस्ट्री टिकवणं म्हणजे त्या मतदारांना सॅल्यूट केलं पाहिजे की त्यांनी ही केमिस्ट्री काय नेत्यांनी जोडून नाही ठेवली. आपण मतदारांची चर्चा करतोय. तुझे 2 मुद्दे काय? मला काय, पण हेच महागठबंधनला जमलं नाही. हे महागठबंधनला जमलं नाही. याचं कारण असं आहे, की ते मुळातच एनडीए प्रमाणे बिहारमध्ये एनडीएला 200 पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या? नाही एनडीए नाही. अमित जे म्हणाला ना, गठबंधन बद्दल बोलूयाच नको. म्हणजे जे जिंकले आहेत, नाही अमित जे म्हणाला ना, एक वाक्यता केमिस्ट्री, एक वाक्यता की हा आपला एनडीएचा उमेदवार आहे, हा आपला एनडीएचा उमेदवार आहे आणि याला तुम्ही मतदान केलं पाहिजे. बरोबर. हा मेसेज जो आहे ना, मगाशी आपल्याला अमितने व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलं, अगदी पूर्वांचल पासून ते अगदी खालपर्यंत. आता मला जे 2 मुद्दे प्रामुख्याने मांडायचे होते ते असे आहेत की आपण 2014ची निवडणूक लोकसभेची
जेव्हा मोदी पहिल्यांदा निवडून आले, त्या निवडणुकीमध्ये भल्या भल्या जाणकारांचे जे अंदाज होते ते सपशेल खोटे ठरले. 2019ला ते खोटे ठरले. त्याच्यानंतर लोक घाबरत होते की आता नेमकं काय अंदाज वर्तवायचे. त्यामुळे फार दबक्या आवाजामध्ये लोक सांगत होते की नाही, परिस्थिती कठीण आहे किंवा बहुमतापर्यंत पोहोचू शकतील किंवा बहुमतापर्यंत कमी जास्त होऊ शकतं, पण अटीतटीची लढत होईल असं वगैरे सांगत होते. मी काही पार्श्वभूमी सांगते ते तुम्हाला पुढे आल्यानंतर कळेल. पण तेव्हाही 2019ला क्लीन स्वीप आपल्याला तेव्हाही बघायला मिळेल. बरोबर. आता 2024 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा देखील आपल्याला काय बघायला मिळालं हे संपूर्ण देशासमोर आहेच. बरोबर. त्याच वेळी त्याच वर्षी महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वेगळ्या शब्दात सांगायला नको, की लाडक्या बहिणींनी 440चा झटका कसा विरोधकांना दिलेला होता. बरोबर. आता या महाराष्ट्रातच हा 440चा झटका दिला का? तर नाही. याच्या अगोदर मध्य प्रदेशचा मुद्दा झालेला आहे. बरोबर. हे का मी तुम्हाला सांगतोय त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे, एक सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे, जी मला वाटते की आकड्यांच्याही पलीकडची आहे. मी अमितला सांगणं की अमित ही नोकरी सोड, तुला आणखी चांगल्या पगाराची मी तुला नोकरी मिळवून देतो, आणि मी अमितला ऍक्च्युअली ऑफर लेटर पाठवणं नोकरीचं, ह्यातला जसा फरक आहे तसा हा फरक आहे. म्हणजे मी मतदारांना नोकरी शोधायला गेला म्हणजे मतदारांना एका प्रकारे आश्वासन देणं आणि आश्वस्त करणं, विश्वास देणं की आम्ही तुम्हाला इतके पैसे देऊ, अशा योजना आणून देऊ, असं करू. हा एक म्हणजे थोडक्यात ऑफर हातात असणं आणि मी तुला ऑफर देतो, कन्फर्म ऑफर देणं, यातला जो फरक आहे ना, तो फरक आपल्याला या संपूर्ण निवडणुकांमध्ये कॉमन दिसतो. हा झाला एक यातला प्रमुख मुद्दा. आणि ह्या प्रमुख मुद्द्यावर भाजपने लढवलेल्या याच्या अगोदरच्या निवडणुका ज्यात त्यांना मिळालेलं यश जे आहे ते त्यांच्यासाठी एक काय म्हणू शकतो आपण, एक युएसपी म्हणू शकतो, की ज्यातून त्यांना कळलं की निवडणुका जिंकण्यासाठी काय आपल्याला बॅकबोन काम करावं लागतं, काय मास्टर स्ट्रोक खेळायला, हे एक आपण समजू शकतो. विरोधकांनी काही आरोप करू देत, तो त्यांचा निश्चितपणे अधिकार असेलच, पण ही आपल्याला स्ट्रॅटेजी सातत्यानं आधीच्या निवडणुकांमध्ये आणि आताही दिसलेली आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि तेच महाराष्ट्रामध्ये दिसलं, तेच बिहारमध्ये दिसलं. म्हणजे थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेल्यानंतर कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळतो हे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना कळून चुकलेलं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा की 200 पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या. आता आपल्याला मतांची गणितं माहिती आहेत किंवा किती टक्के मतदान आहे, कुणाला किती टक्के मतदान मिळू शकतं. यामध्ये भाजपला आतापर्यंतच्या त्यांच्या विजयाचा जो काही स्ट्राईक रेट किंवा जे काही पाहतो त्यातून असं मला लक्षात येतं की भाजपच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना, हायकमांडला असेल किंवा भाजपच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना देखील एक केडर आहे आणि त्यांना एक शिस्त आहे, ज्या शिस्तीमुळे हा पक्ष आतापर्यंत अशा प्रकारचा विजय संपादित करू शकलेला आहे. त्याच्या मागचं कारण हे की कुठला कार्यकर्ता किंवा कुठे सीट सोडायची आणि कुठे सीट धरून ठेवायची याच्याबद्दलची जी सीट शेअरिंग, मला आवाज येत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम वाटप झालं, ते पण योग्य पद्धतीने झालं, केमिस्ट्री पण चांगली होती, लाडक्या बहिणीचा मुद्दा आपण झाला, 3 मुद्दे या विजयाचे आपल्याला दिसतो. आता माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा सिद्धेश, खास करून विशालला मला विचारायचं होतं की जो प्रशांत किशोर या फॅक्टरचा काय उपयोग झाला का? कारण तरुण सातत्यानं असं म्हटलं जात होतं की बिहार मधला तरुण हा तेजस्वी यादव याच्या सोबत जाणार आहे, बिहार मधला तरुण आरजेडी सोबत जातोय, तर तो तरुण फुटला का? तरुणी हे दोघेही प्रशांत किशोर सोबत गेले का? आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा भाजपला झाला का? या एका गोष्टीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. विशाल बहुतेक डिस्कनेक्ट झालाय, पण मला काय वाटतं की प्रशांत किशोर यांच्याकडे अशा पद्धतीनं बघितलं गेलं, मला वाटतं की प्रशांत किशोर यांचा महाराष्ट्रातल्या राज ठाकरेंसारखी अवस्था झाली की काय बिहारमध्ये. म्हणजे पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज एक वेळ होणं सोपं आहे, पण पॉलिटिशियन होणं तितकं सोपं नाही, हे या निमित्तानं या निवडणुकीत त्यांनी मेहनत खूप घेतली आणि त्यांना तसा रिस्पॉन्सही मिळत होता. असं म्हणणं चुकीचं आहे की पहिल्याच याच्यात प्रशांत किशोर यांना खूप काय मतं मिळाली पाहिजे किंवा जागा निवडून आल्या पाहिजे असं म्हणणं नाही. सतत 2 फील्डवर होता. विशाल, प्रश्न असा होता माझा की असं म्हटलं जात होतं की बघ की तरुण हा तेजस्वीच्या मागे आहे, आरजेडीच्या मागे आहे, आणि त्याच वेळेस गेल्या 2 वर्षापासून या तरुणाला प्रशांत किशोरने अट्रॅक्ट केलं आणि त्याचा कुठेतरी फटका बसला का?
आरजेडीला, महागठबंधनला, आणि फायदा एनडीएला झाला का? तिथे काय चर्चा आहे? प्रशांत किशोर इफेक्टची काय चर्चा आहे? प्रशांत किशोर मुळातच म्हणजे बिहार, मी ज्यावेळेस तिथे लोकांशी बोलत होतो किंवा आताही मी ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतोय, प्रशांत किशोर इन्हे डटे रहना है. म्हणजे यावेळी त्यांना भलेही ते आले, त्यांनी काय म्हणूया स्थलांतर आणि रोजगार या विषयाला घेऊन प्रचार केला, पण त्यांच्या पाठीमागे लोक जातील असं काही एकूण दुसऱ्या टप्प्यात दिसत नव्हतं. म्हणजे पहिल्या टप्प्यात ते दिसत नव्हतं, कारण त्यांनी ज्या पद्धतीचे उमेदवार दिले त्यानं फार मतदार प्रभावित झालेले नव्हते. आणि त्यामुळे अर्थातच प्रशांत किशोर भले त्यांच्या चर्चेत असं म्हणायचे किंवा त्यांच्या प्रचारात म्हणायचे की कोई अर्श पे नाही तो कोई फर्श पे, पण आज परिस्थिती अशी झाली आहे की जे म्हटलं जात होतं की तरुण त्यांच्या पाठीमागे जाणार आहे तसं झालेलं नाही. आणि तेजस्वीच्याही मागे तरुण होता, नाही असं नाही, पण मला नवल असं वाटतंय ज्यावेळेस ही आकडेवारी समोर येते अमित, पण तो तरुण त्यांच्या मागे गेलेला नाहीये, फारसा तो गेलेला नाहीये. कोणाच्या मागे गेला? तो जो गेलेला आहे तो गेलाय तो इंडियाच्या मागे. मला याचं नवल वाटतंय, खरंच नवल वाटतंय. विचार कर विशाल, तरुणाला प्रशांत किशोर अट्रॅक्ट नाही करू शकले, तरुणाला तेजस्वी यादव अट्रॅक्ट नाही करू शकला, राहुल गांधी नाही करू शकला, परंतु 75 पार केलेले नरेंद्र मोदी आणि आपल्या शेवटची इनिंग राजकारणातली खेळणारे नितीश कुमार यांनी अट्रॅक्ट केलं. हा कुठला तरुण आहे बिहार मधला? की जोपर्यंत तू बिहार मध्ये आहेस, मला अशी अपेक्षा, आज संध्याकाळी जरा बोल तरुणांशी, हा विचार कुठला तरुण? हे नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी तरुण आहेत अजून, राहुल गांधी नाही, तेजस्वी नाही, प्रशांत किशोर नाही, मोदी आणि नितीश कुमार काय आहे? मी यादवांमधल्याच काही तरुणांची बोलकी प्रतिक्रिया सांगतो. ते असं म्हणाले की तेजस्वी यादव चेहरा म्हणून फार उत्तम आहे, नेतृत्व म्हणून फार उत्तम आहे, पण सीएम म्हणून फार आम्हाला ते अपील होणारे नाहीये. ते असं म्हणतात की 5 लाख नोकऱ्या देऊन हर घर में एक गव्हर्नमेंट नोकरी होगी. तर यादवांची जशी प्रतिक्रिया होती, मान्य करतो, तीच जागा. हा नाही, पण ते असं म्हणत होते, नाही ते असं म्हणत होते की वो दिन में बरगला रहे हैं. पदाची चर्चाच नाही. म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद तरी मिळेल की नाही? नाही ते असं म्हणत होते की दिन में बरगला रहे हैं, म्हणजे ते दिवसा बरळत आहेत. हे जे काही नोकऱ्यांचं म्हणतात ते दिवसा बरळत आहेत, असं त्या तरुणांची प्रतिक्रिया होती. हा, ते जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा राजकीय विश्लेषकांनी देखील असं म्हणलं होतं की तरुणांची फौज त्यांच्या पुढे असायची, त्यांच्याबद्दल बोलणारी लोक जी असायची ती रस्त्याने आपल्याला भेटायची, पण का कोणाच ठाऊक हा वोटर नेमका कुठे गेला? म्हणजे गेला वोटर कुणीकडे? आपल्याकडे नाटक होतं ते गेला माधव कुणीकडे, तसं गेला वोटर, तरुण वोटर कुणीकडे, हा प्रश्नच पडतोय खरं तर. बरं, सकाळच्या याच्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो तुला विचार. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की मी काय यांचं अभिनंदन करणार नाही, त्यांनी जाय मतचोरीचा विजय आहे हा, आणि 206 नंतर अनेकांच्या मनात ती शंका उपस्थित होते सोशल मीडियावर, तशी चर्चा देखील सुरू झाली. परंतु आपण हे 4-5 कारण विश्लेषण केलं. मला तू एवढ्या दिवस हा दौरा करतोय, यातले काही इंटरेस्टिंग तुझ्या आठवणीतले जरा 1-2 किस्से थोडक्यात सांग ना. काय लोक भेटली, तेजस्वी बद्दल काय बोलत होते, मोदी बद्दल काय बोलत होते, त्यांची थिंकिंग काय होती, काय मजेदार किस्सा एखाद दुसरा असेल तर जरा. मी एकच त्याला प्रश्न विचारतो, या संपूर्ण तुझ्या बिहार टूर मध्ये तुला एक क्षण तरी एका माणसाशी बोलताना असं वाटलं का की एनडीए जिंकण्याची दाट शक्यता आहे आणि ह्यांना का कोणी विचारणार नाही, महागठबंधनला कोणीही विचारणार नाही आणि इतक्या क्लीन स्वीप त्यांना जागा मिळतील? हा, मला पूर्णियामध्ये एक काका भेटले होते जे MSc मॅथ्स होते आणि तिथल्या पूर्णियातल्या विद्यापीठात ते प्रोफेसर देखील होते. तर ते मला असं सांगत होते की नितीश जे आहेत ते म्हणजे क्लासमेट आहेत, आणि ते असं म्हणत होते, किती इंटरेस्टिंग बोलले ते असं म्हणले की नितीश, मी त्यांना म्हणलो की त्यांचं वय वर्ष 75, मुलींपेक्षा ते लहान असून सुद्धा ते फिट नाहीयेत, ते आजारी पडतात, ते लोकांना भेटत नाही. ते मला असं म्हणेल की तसं काही नाहीये, आम्ही त्यांना भेटायला जातो, ते अगदी ठणठणीत आहेत, व्यवस्थित आहे. आणि आता ते मला उदाहरण द्यायला की आताच बघा ना की ते आता वेगवेगळ्या सणांना भेटी देत आहेत, छठमध्ये देखील ते लोकांना भेटायला गेलेले होते, तर ते अगदी ठणठणीत आहे. आमचं असं म्हणणं आहे यंदा त्यांना ग्रँड फेअरवेल द्यायला पाहिजे. त्यांना यंदा जे 2025 पासून 2030 ची इनिंग द्यायला पाहिजे, ते करतील. कुछ ना होने से कुछ तो हो रहा है, हे त्यांचं वाक्य अत्यंत बोलकं होतं. आणि एक मतदार मला असा भेटला, तो मला फार पोटतिडकीने सांगत होता याच्यात की हा, तेजस्वी यादव उत्तम आहे, ते त्यांच्या वडिलांसारखी नाहीये, ते त्याच्यापेक्षा वेगळे.
म्हणजे उनकेवर जंगल राज था. म्हणजे त्यांनी सांगितलं तो फार अंगावरती काटा येईल अशा पद्धतीने सांगत होता की संध्याकाळी 6 नंतर आपल्या आया बहिणींनी ते रस्त्यावर बाहेर पडणं हे अत्यंत कठीण व्हायचं आणि भयानक परिस्थिती होती. पण पण तो जंगलराज ते जर परत आले तर तसा तो दिसणार नाही. ते प्रशासन कायदा सुव्यवस्था कायम ठेवतील, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की तेजस्वीच्या पाठीमागे जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या पक्षाला आणि त्यांना तारण्याच्या बाबतीत आणि त्यांच्या लालटेन मध्ये मतांच्या रूपाने इंधन घालण्याच्या बाबतीत काम करेल, पण ती लालटेन सपशेल इतकी दिसेल असं अजिबात वाटलं नव्हतं. म्हणजे पूर्णियामध्ये म्हणजे पूर्णपणे दिसत होत. विशाल की जो आपण म्हणत होतो की हा आउटडेटेड मुद्दा आहे जंगलराजचा आणि जंगलराजचा मुद्दा चालणार नाही, तो मुद्दा चालला. याच मुद्द्याला धरून हे तुझं काही महिलांशी चर्चा झाली का? महिला किंवा लोकांच्या तरुणी, त्यांचं काय मत हो, होतं? लोकांच्या मनात भीती आहे, प्रचंड भीती होती. ते क्षण आजही त्यांना आठवले तर ते त्याबद्दल फार बोलायला तयार होत नाहीत. रस्ते नाहीयेत, रस्त्यावरती खड्डे होते, आणि पाऊस आला तरी गुडघ्यापर्यंत चिखल निर्माण व्हायचा. पण त्यांना या गोष्टीचा आनंद होता, ज्या गोष्टी खरं तर 2000 पूर्वी होऊ शकल्या नाही. भ्रष्टाचार आणि वेगवेगळे घोटाळे आपण बघितले, पण त्यानंतर पक्के रस्ते बघायला मिळाले, मार्ग मिळाले, कनेक्टिव्हिटी वाढली. तरुण जो आहे तो या शहरात दुसऱ्या शहरामध्ये जायला लागला. बरं असं आहे ना की मला अशा देखील महिला या ठिकाणी बोलताना भेटल्या. म्हणजे मला तिथं मी थोडासा विचलित असं झालो होतो. ते म्हणत होते की ड्राय हे ही काय म्हणून ही ड्राय डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे काय दारूबंदी आहे. पण झालंय काय माहिती इथे आम्ही दारू बंद केल्यामुळे नशेचे इतर पर्याय तरुणांनी इथे शोधायला सुरुवात केली. तो हाँ ते म्हणत होते की हमारे हमारे यहाँ पे जो है हमारे घर के बच्चे जो है वो सुइया लगा रहे हैं, सुइया. असं मी बरोबर. जेव्हा Drugs. पूर्णियातल्या गोकुळनगर मध्ये गेलो होतो, लेसी सिंग नावाच्या तिथल्या आरजेडीच्या मिनिस्टर ज्या तिथे उमेदवार होत्या, तर तिथं त्या महिला ही खंत व्यक्त करत होत्या. तेव्हा त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की तेजस्वी यादवच्या बाजूने वारं जे आहे ते जाऊ शकतं, पण झालं नाहीच. हे काहीतरी अजबच झालेलं आहे. विशाल, प्रशांत किशोरनी एक जुमला होता की मी जर सत्तेत आलो आम्ही तर आम्ही ही दारूबंदी हटून टाकू. त्याचं पण अट्रॅक्शन दिसलं नाही. नाही, अजिबात दिसलं नाही. इथे दारूबंदी जरी आम्ही असली तरी भरभरून दारू जी आहे ती छुप्या पद्धतीने विकली जाते. हे याबद्दल खरं तर आता आरजेडीची लोक फार कसा बोलून सांगतायत आरजेडीच्या ऑफिस समोर. मी आता थोड्या वेळापूर्वी तिथे जाऊन आलो. आता परिस्थिती अशी आहे की कही सन्नाटा तो कही भन्नाटा आहे. आता भन्नाटा जो आहे ना तो बीजेपीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतो आणि सन्नाटा जो आहे तो आरजेडीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे काल ज्या आवेशात येऊन तेजस्वी यादव यांनी पटनामध्ये त्यांच्या बंगल्यावरती बैठक बोलावली होती, म्हणजे ती बैठक अर्थात पुढली रणनीती कशी असावी या दृष्टीने होती, पण आता त्या बैठकीलाही काय अर्थ उरलेला नाही. आणि त्यांना देखील मोठा प्रश्न पडला असेल ही सगळे आकडे बघून की आता पुढे नेमकं काय करावं. त्यामुळे विरोधालाही विरोध करणारा विरोधी पक्ष न उरण्याची स्थिती जी मला एक प्रश्न विचारायचा आहे याच्यामध्ये विशालला पण आणि अमितला पण, की महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की भाजप सगळ्यात मोठा पक्ष, म्हणजे ज्या काळामध्ये सांगितलं जात होतं की शिवसेनेशिवाय सत्ता नाही मिळू शकत. सत्ता नाही मिळू शकत.